नमस्कार मंडळी. नवरात्र उत्सव या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण देवीचं 8वं रूप समजावून घेणार आहोत. या देवीच्या रूपाचं नाव आहे महागौरी देवी. 8व्या दिवशी या देवीची पूजा करतात. अन्नपूर्णा अष्टमी म्हणूनही हा दिवस ओळखला जातो बरं का. अष्टमी तिथीचे स्वामित्व देवीकडे असल्याने या दिवशी देवी पूजनाचे विशेष महात्म्य आहे. या अष्टमीपासून अष्टमीचा उपवास धरावा. या अष्टमीला महाअष्टमी असं देखील म्हटलं जातं. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला दिवसभर उपवास करून देवी पूजन करावे. भरभराट होते. मंडळी, पार्वती रूपात या देवीने शिवप्राप्तीसाठी कठोर तपस्या केली. त्यामुळे ती काळी ठिक्कर पडली. मग भगवान शंकरांनी गंगेच्या पवित्र जलाने तिला स्नान घातले. मग तिची काया लखलखू लागली. यामुळे तिला हिमगौरी किंवा महागौरी असं म्हटलं जाऊ लागलं. मंडळी, या महागौरीचं स्वरूप अतिशय प्रसन्न, मंगल व आल्हाददायक आहे. गौरवर्णामुळे तिची तुलना शंख, चंद्र आणि कुंदाच्या शुभ्र फुलांशी केली जाते. ही देवी नेहमी शुभ्र वस्त्र धारण करत असल्याने ती श्वेतांबर धरा आहे. ही वृषभ वाहना चतुर्भुजा आहे, म्हणजे हिचं वाहन वृषभ म्हणजे बैल आहे आणि तिला 4 हात आहेत. उजवा पुढील हात अभय देणारा आहे. मागील हातात त्रिशूल आहे. डाव्या पुढील हातामध्ये डमरू आहे आणि मागील हात वरद मुद्रेत आहे. चंडी पाठाने या देवीची उपासना केली जाते. हिच्या उपासनेमुळे सर्व पापांचा नाश होतो. अलौकिक सिद्धींची प्राप्ती होते. असाध्य वाटणारी कार्ये साध्य व सिद्ध होतात. मंडळी, नवग्रहांपैकी छायाग्रह म्हणून परिचित असलेला राहू ग्रह या देवीशी निगडीत आहे. राहूने चांगली फळे द्यावीत म्हणून या देवीची उपासना केली जाते. तर मंडळी, असं हे महागौरी देवीचं स्वरूप आज आपण आजच्या भागामध्ये समजावून घेतलं. आपला आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. मंडळी, या भागाला विराम देताना आपण सर्वांनी देवीचा जागर करूया आणि देवीला म्हणूया, जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. धन्यवाद मंडळी.